आजच्या घटनेमध्ये एक अशी व्यक्ती आहे जी सर्वांच्या आयुष्यामध्ये येते, घातकी आणि वेडसर. पण आजची घटना सुरू करण्यापूर्वी जर तुम्हाला विचित्र, भयानक, रहस्यमय सत्य घटना स्टोरी रूपात ऐकायला आवडतात तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आम्ही आठवड्यातून 1 ते 2 सत्य घटना अपलोड करायचा प्रयत्न करत असतो. चला तर मग सुरू करूया आजची स्टोरी. 2008 मध्ये 28 वर्षाचा क्रिस स्मिथ लीड जनरेशन या व्यवसायामध्ये एक नवीन उद्योजक म्हणून तयार होत होता. लीड जनरेशन म्हणजे हा काही मोठा व्यवसाय नव्हता. यामध्ये काय होतं तर या कंपनी अशा जाहिराती तयार करायच्या की ज्यामधून लोकांना मॉर्गेज कमी करण्यासाठी किंवा त्यांचे क्रेडिट कार्डचे कर्ज कमी करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती सांगितल्या जायच्या. या जाहिरातींमध्ये एक नंबर दिलेला असायचा ज्यावरती इच्छुक लोक फोन करायचे आणि जे लोक या नंबरवरती फोन करायचे त्यांची माहिती संपूर्ण घेतली जायची आणि नंतर हीच माहिती पुढे विकली जायची. तर ही माहिती कुणाला विकली जायची तर कर्ज देणाऱ्या ब्रोकर्सला किंवा अशा फायनान्स कंपन्यांना ज्यांना नवीन क्लायंट हवेत. आणि क्रिसकडे अशा जाहिराती बनवायची अफाट बुद्धी होती. क्रिसने तयार केलेल्या जाहिराती पाहून भरपूर लोक दिलेल्या नंबरवरती फोन करायचे आणि क्रिसचं हेच टॅलेंट बघून लीड जनरेशन क्षेत्रामध्ये काम करणारा दुसरा उभरता व्यक्ती एड शीन त्याच्याकडे आकर्षित झाला. एड हा पूर्वी दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये LG टेक नावाच्या कंपनीत काम करत होता आणि लवकरच त्याने क्रिसला त्यांच्या टीममध्ये कन्सल्टंट म्हणून घेतलं. पण जरी दोघं एकमेकांपेक्षा अगदी वेगळे होते तरी ते लवकरच एकमेकांचे भरपूर चांगले मित्र झाले होते. आता दोघं एकमेकांपेक्षा वेगळे होते याचा अर्थ असा की क्रिस हा एकदम रिलॅक्स व्यक्ती होता, म्हणजे चप्पल टी-शर्ट घालणारा, कधीच कॉलेजात न गेलेला आणि अगदी मोकळ्या स्वभावाचा. तर एड होता पूर्णपणे विरुद्ध, नेहमी नीटनेटके कपडे घालणारा, उच्च शिक्षित, 3 मुलांचा बाप आणि दर रविवारी चर्चला जाणारा. पण या दोघांमध्ये एकच गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे दोघांनाही भरपूर श्रीमंत व्हायचं होतं. पुढे थोडे दिवस LG टेक कंपनीमध्ये काम केल्यानंतर दोघांना लक्षात आलं होतं की जर त्यांनी ही कंपनी सोडली आणि स्वतःचा बिझनेस सुरू केला तरच ते भरपूर पैसे कमवायचं त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकतील. आणि म्हणूनच 2009च्या सुरुवातीला दोघांनी LG टेक कंपनी सोडली आणि एक नवीन कंपनी सुरू केली 800 एक्सचेंज नावाने. आणि बघता बघता ही कंपनी खूप लवकर एका उंचीवरती पोहोचली. 3 लाख नाही, 10 लाख नाही, तो करोडो रुपयांचा प्रॉफिट मिळू लागली. त्यातला जवळपास 80% प्रॉफिटच होता. या कमी वेळेमध्ये मिळालेल्या प्रचंड प्रॉफिटमधून क्रिसने स्वतःसाठी एकदम आलिशान रेंज रोवर विकत घेतली. लगुना बीचमध्ये एक सुंदर बिल्डिंग घेतली आणि या काळातच त्याचं एका डान्सर मुलीवरती प्रेम सुद्धा झालं. तिचं नाव होतं एरिका. क्रिस आपलं आयुष्य एकदम व्यवस्थित उभं करत होता, नवीन घर, प्रेम आणि यशस्वी करिअर. पण दुसरीकडे क्रिसचा पार्टनर एड दिसायचा वेगळा आणि आयुष्य काहीतरी वेगळंच जगायचा. बाहेरून तो दिसायचा एकदम परफेक्ट फॅमिली मॅन, 3 मुलांचा बाप आणि चर्चला जाणारा सभ्य व्यक्ती. पण आतून तो पार्टी आणि जुगाराच्या व्यसनात अडकलेला होता. पूर्वी LG टेक कंपनीमध्ये काम करत असल्यापासूनच तो लास वेगासला बिझनेससाठी जात राहायचा आणि त्याच वेळी त्याला जुगार खेळायचं व्यसन लागलं होतं. आणि क्रिस सोबत कंपनी सुरू केल्यानंतरही तो लास वेगासला जात राहिला, कधी बिझनेस मीटिंगच्या नावाखाली तर कधी सरळ सरळ जुगार खेळायला. पण जेव्हा 800 एक्सचेंज कंपनी जबरदस्त नफा कमवायला सुरू झाली तसं एडचं व्यसनही तितक्याच वेगाने वाढत गेलं. तो हळूहळू पूर्णपणे हाताबाहेर जात राहिला
तो कधी कधी इतका पैसा उडवायचा की तासाभरात तो 6 आकडी रक्कम सहज खर्च करून टाकायचा. हो, 1 करोड रुपयापेक्षा जास्त पैसे तो एका तासात घालवायचा. आणि लास वेगास मधल्या जवळपास सगळ्या मोठ्या कॅसिनोंना त्याचं हे व्यसन माहिती होतं. म्हणून ते त्याला प्रायव्हेट जेटमध्ये आणायचे आणि त्याला त्यांच्या सर्वोत्तम रूममध्ये ठेवायचे, ते पण पूर्णपणे फ्री. क्रिसला मात्र एडच्या या व्यसनाबद्दल फारसं माहिती नव्हतं, कारण क्रिस आणि एड दोघं पार्टनरशिपमध्ये त्यांचा वाटा डिव्हाइड करून घ्यायचे. त्यामुळं क्रिसला एड पैसे कुठं वापरतोय ह्याची अजिबात कल्पनाच नव्हती. हे दोघं आपापल्या स्वप्नातल्या जगात जगत होते. कधीपर्यंत तर जोपर्यंत ऑक्टोबर 2009 आला नव्हता. या महिन्यातच एडवरती पैशांच्या अपहाराची म्हणजेच कंपनीचे पैसे चोरल्याची केस दाखल झाली. त्यांच्या जुन्या कंपनीने म्हणजेच LG टेक कंपनीने त्याच्यावरती आरोप केला होता की एडने त्यांच्याकडून जवळपास 22 करोड रुपये चोरले होते आणि ते सगळे पैसे लास वेगासमध्ये जुगारासाठी वापरले होते. एडने क्रिसला सांगितलं हे सगळं खोटं आहे, पण क्रिस हादरला होता. त्याला वाटत होतं जर एडने मागच्या कंपनीत असं केलं होतं तर तो आपल्या 800 एक्सचेंज कंपनीमध्ये सुद्धा असंच काहीतरी करत. त्यामुळे क्रिसने सावधगिरी म्हणून एक वकील नेमला, आपले हक्क आणि पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी. पुढचे काही महिने दोघंही कंपनी चालवायचा प्रयत्न करत होते, पण विश्वास संपून गेला होता आणि लवकरच मे 2010 मध्ये एडला पैशाच्या अपहाराच्या गुन्ह्यामध्ये दोषी ठरवलं गेलं. आता एडला तुरुंगवास होणार होता, पण त्याने तुरुंगवास टाळण्यासाठी LG टेक कंपनीला एक ऑफर दिली. या ऑफरनुसार एडला जवळपास 7 कोटी रुपये LG टेक कंपनीला परत द्यावे लागणार होते. पण एडकडे इतके पैसे नव्हते. तो फक्त तेव्हाच पैसे देऊ शकला असता जेव्हा त्याला 800 एक्सचेंज कंपनीच्या अकाउंटमधून पैसे दिले गेले असते आणि त्यासाठी त्याला क्रिसची सही लागणार होती, कारण कंपनीत दोघांचे 50-50% शेअर होते. एडने क्रिसला सांगितलं, तू फक्त सही कर, मग मी पैसे भरतो आणि या गुन्ह्यामधून एकदाचा बाहेर पडतो. पण क्रिसने सरळ नकार दिला होता. तो म्हणाला, मी तुझ्यावरती विश्वास नाही ठेवू शकत. पण काही आठवड्यानंतर वकिलाशी बोलून आणि थोडा विचार करून क्रिसने ठरवलं, ठीक आहे, मी माझा हिस्सा विकतो. आणि म्हणून 4 जून 2010च्या दिवशी दोघे 800 एक्सचेंजच्या ऑफिसमध्ये भेटले. क्रिसने आपला हिस्सा एडला विकायचं ठरवलं, जवळपास 9 करोड रुपयामध्ये. त्याला वाटलं हे दोघांसाठी योग्य आहे, त्याला त्याचे पैसे मिळतील आणि एड आपले कर्ज फेडल. त्या रात्री क्रिस खुश होता. त्याला माहिती होतं की तो आता मोकळा झालाय. आणि त्या मीटिंग नंतर काही दिवसांनी क्रिसने आपल्या कुटुंबाला ईमेल केला. त्यात लिहिलं होतं तो आता 3 आठवड्यांच्या सुट्टीसाठी साऊथ अमेरिकेला जाणार आहे. तो तिथं सर्फिंग करणार आहे आणि समुद्र किनाऱ्यावरती थोडा वेळ स्वतःसाठी घालवणार आहे. त्याने पुढं लिहिलं होतं की त्याने एक 45 फुटाचं यॉट घेतलं आहे, एक कॅप्टन आणि एक कुकही ठेवलाय. आता मी थोडे दिवस माझं ड्रीम वेकेशन एन्जॉय करणार आहे. पुढे त्याने लिहिलं होतं की तो आता इरिका सोबत नाहीये, त्यांचं ब्रेकअप झालंय. आता त्याला नवीन गर्लफ्रेंड मिळाली आहे, तिचं नाव टिफनी आहे. हे वाचून क्रिसचं कुटुंब थोडं आश्चर्यचकित झालं होतं, कारण त्यांना वाटलं होतं की क्रिस आणि इरिका लग्न करणार आहेत. पण त्यांना क्रिसचं समुद्रात जायचं स्वप्न माहिती होतं. तो नेहमी म्हणायचा की जेव्हा माझ्याकडे भरपूर पैसे असतील तेव्हा मी जगभर फिरायला निघेन, यॉटवरती, समुद्राच्या लाटांवरती आणि एकदम शांततेत. म्हणून त्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आणि लिहिलं,
जपून राहा, मजा कर आणि तू परत आल्यानंतर नक्कीच भेटूया. पण 3 आठवडे गेले, क्रिस परत आला नव्हता. पण त्याचा पुन्हा ईमेल आला होता. त्याने लिहिलं होतं की मी खूप मजेत आहे, ही माझ्या आयुष्यातली सर्वोत्तम ट्रिप आहे आणि आता मी ठरवलंय मी परत येणार नाहीये. मी जगभर बोटीने फिरणार आहे. फॅमिली सुद्धा म्हणाली ठीक आहे, जा मजा कर, पण काळजी घे. पण हळूहळू त्याचे ईमेल्स बदलायला लागले होते. त्याच्या ईमेलमध्ये वेगळेपणा वाटायला सुरू झाला होता. कधी तो डिप्रेस झाल्यासारखा बोलायचा, तर कधी म्हणायचा मी ड्रग्ज वगैरे घेतोय. कधी तर स्वतःचं नुकसान करण्याबद्दल सुद्धा लिहायचा. त्याच्या पालकांना प्रचंड काळजी वाटायला सुरू झाली होती. ते म्हणाले क्रिस घरी ये, किंवा कमीत कमी कुठे आहेस ते तरी सांग. पण पुढच्या ईमेलमध्ये पुन्हा त्याचा सूर बदलायचा. अहो मी ठीक आहे, फक्त थोडा वेळ मला स्वतःसाठी हवा आहे. थोडे दिवस असंच चालत राहिलं. शेवटी डिसेंबर 2010 उजडला. क्रिस निघून गेल्यापासून 6 महिने झाले होते. आता क्रिसने आपल्या सख्ख्या भावाला पॉलला ईमेल केला, तू फेब्रुवारीत कोस्टारिकाला ये, आपण दोघं एकत्र सर्फिंग करूया. पॉल खूप खुश झाला होता. त्याने होकार दिला. फॅमिलीला आनंद झाला होता. ठीक आहे, आता तरी पॉल क्रिसला भेटेल. पण थोड्याच दिवसांनी परत क्रिसचा अजून एक ईमेल आला. तो म्हणजे मी आता काँगो देशाला जाणार आहे. तिथं एक गोल्ड ट्रेडरला मला सोन्याची नाणी विकायची आहे, कारण की मला तो सोन्यावरती जवळपास 30% जास्त भाव देणार आहे. आणि त्यानंतर पूर्ण शांतता झाली. त्याचा परत कधीच कोणताच ईमेल आला नाही. कुटुंब घाबरलं होतं की त्या गोल्ड ट्रेडरने क्रिस सोबत काही केलं तर नसेल ना. पण मग त्यांनी विचार केला, क्रिस नेहमी उशिरा उत्तर द्यायचा, तो थोड्या दिवसात पुन्हा संपर्क करेलच. आणि त्यांना हे पण वाटलं की फेब्रुवारीत पॉल क्रिसला भेटण्यासाठी कोस्टारिकाला जाणार आहेच, तेव्हा सगळं समजलं. पण जेव्हा पॉलने क्रिसने सांगितलेल्या कोस्टारिकामधल्या हॉटेलला बुकिंगची खात्री करण्यासाठी फोन केला, तेव्हा हॉटेलकडून सांगितलं गेलं की आमच्याकडे क्रिस स्मिथ नावाचं कोणतंही बुकिंग नाही. पॉलने क्रिसला कॉल केला, मेसेज केला, मेल केला, काहीच प्रतिसाद नव्हता. पुढे पॉलने कुटुंबाला हे सगळं सांगितलं आणि त्यांनी ठरवलं कदाचित क्रिस कोस्टारिकामध्ये नाहीये, त्यामुळं पॉलला तिथं पाठवणं धोक्याचं ठरलं. आणि आता फायनली त्यांनी पोलिसांची मदत घ्यायचं ठरवलं. त्यांना क्रिसला शोधायचं होतं. पोलिसांनी तपास सुरू केला आणि जेव्हा रिपोर्ट आला तेव्हा सगळे थक्क झाले, कारण क्रिसचा पासपोर्ट कधीच अमेरिकेबाहेर गेला नव्हता. क्रिसच्या कुटुंबाचं म्हणणं होतं की हे शक्यच नाही. क्रिस गेली 6 महिने जगभरात फिरतोय आणि आमच्याशी तो मेलवरून हे शेअर सुद्धा करतोय. पण पोलिसांचं म्हणणं होतं डेटा क्लिअर आहे. त्याच्या पासपोर्टनुसार क्रिसने देश सोडलेलाच नाही. तेव्हा क्रिसचे वडील, जे की स्वतः पूर्वी पोलीस होते, ते स्वतः एडला भेटायला कॅलिफोर्नियाला गेले. आणि जेव्हा त्यांनी एडला विचारलं क्रिस कुठे आहे, तेव्हा एडचं म्हणणं होतं मला क्रिसबद्दल काहीच कल्पना नाही. एडने हे सुद्धा सांगितलं की क्रिसकडे एक फेक पासपोर्ट होता, त्यामुळे त्याचे रेकॉर्ड दिसत नसणार आहेत. आणि हे कळाल्यानंतर पुढे क्रिसच्या वडिलांनी मिसिंग पर्सन रिपोर्ट दाखल केला होता. पुढे मिसिंग रिपोर्ट दाखल झाल्यानंतर पोलिसांनी एडला चौकशीसाठी बोलवलं. एडने नेहमीप्रमाणे शांतपणे सांगितलं की मला खरंच माहिती नाही की क्रिस कुठं आहे. आणि एडने पोलिसांना हे सुद्धा सांगितलं की त्याच्याकडे फेक पासपोर्ट होता आणि आमची पार्टनरशिप संपल्यानंतर आमचा संपूर्ण संपर्क तुटला होता. एड पोलिसांशी पूर्ण सहकार्य करत होता आणि त्याच्यावरती संशय घेण्यासारखी कुठलीच माहिती पुढे येत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी एडला सोडून दिलं होतं आणि ही केस
अजून लांबली गेली होती. दरम्यान याच वेळी 800 एक्सचेंजचं ऑफिस आधी ज्या बिल्डिंगमध्ये होतं त्या बिल्डिंगचा मालक त्रस्त झाला होता. कारण ज्यावेळी क्रिसने आपला हिस्सा विकला होता तेव्हा एडने कंपनी दुसऱ्या ठिकाणी हलवली होती. तेव्हा एडने जवळपास 35 लाखाचं भाडं बाकी ठेवलं होतं. या जागेचा मालक त्याला संपर्क करायचा प्रयत्न करत होता, पण एड फोन उचलत नव्हता, टाळाटाळ करत होता. एक दिवस या संदर्भातच त्या जागेचा मालक त्यांच्या जागेमध्ये असणाऱ्या दुसऱ्या भाडेकरूशी गप्पा मारत होता. तो दुसरा भाडेकरू होता जो ड्युलू. जो योगायोगाने एक प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर होता. मालकाने त्यांना हे सांगितलं की एड अतिशय चुकीचा माणूस आहे. माझे तर पैसे राहिलेले आहेतच, पण त्याचा दुसरा पार्टनर क्रिस तो सुद्धा गायब आहे. हे ऐकताच जो लगेच सावध झाला होता. जो त्या जागा मालकाला म्हणाला, मला त्यांचं जुनं ऑफिस पाहायला मिळेल का? मी काहीतरी शोधून काढायचा प्रयत्न करतो. जागा मालकाने हे मान्य केलं आणि त्याने एड क्रिसचं जुनं ऑफिस उघडलं. ते आत गेले आणि जोने तिथं जे शोधलं ते पाहून जागा मालकाचा श्वास अडकला होता. दरवाजाच्या चौकटीवरती रक्ताचे डाग होते, छतावरती आणि भिंतीवरती सुद्धा. लगेच पोलिसांना बोलवलं गेलं. पोलिसांनी जागोजागी लुमिनल स्प्रे केलं आणि जेव्हा ब्लॅक लाईट लावली गेली तेव्हा संपूर्ण खोली रक्ताने माखलेली दिसली. त्या क्षणी सगळं स्पष्ट झालं होतं की क्रिसने त्या दिवशी आपला हिस्सा विकण्यासाठी ऑफिसमध्ये प्रवेश केला होता, पण तिथून तो कधीच बाहेर गेला नव्हता. एडने ऑफिसमध्येच त्याच्यावरती हल्ला केला होता, बहुधा चाकू किंवा कुठल्या तरी जड वस्तूने, आणि त्याला तिथं ठार मारून मग त्याचं शरीर व्यवस्थित कुठेतरी पुरून टाकलं होतं. यानंतर एडने क्रिसचे सर्व पैसे स्वतःच्या खात्यात घेतले, LG टेक कंपनीला द्यायला आणि लास वेगासच्या जुगारातील इतर कर्ज फेडायला. पण इथून पुढे सगळ्यात थरारक गोष्ट सुरू झाली. एडने क्रिसचं ईमेल अकाउंट हॅक केलं आणि जवळपास 1 वर्षभर तो क्रिस असल्याचं नाटक करत राहिला. ते साऊथ अमेरिका वेकेशन पासून नवी गर्लफ्रेंड टिफनी पर्यंत सगळं एडने बनवलं होतं. क्रिसने कधीच समुद्र पाहिलाच नव्हता, तो कधीच कोस्टा रिकाला गेला नव्हता आणि त्याची नवीन गर्लफ्रेंड टिफनी ती अस्तित्वातच नव्हती. हे सगळे खोटे ईमेल्स एड पाठवत होता, जेणेकरून क्रिसच्या कुटुंबाला विश्वास बसावा की तो कुठंतरी फिरतोय किंवा मानसिकदृष्ट्या अस्थिर झाला. कधी तो ईमेलमध्ये आनंदी दाखवायचा, कधी डिप्रेस, कधी ड्रग्ज बद्दल बोलायचा, कधी मी स्वतःचं आयुष्य संपवतोय असं लिहायचा. हे सगळं एक प्लॅन इल्युजन होतं. एडचं एकच उद्दिष्ट होतं, कुटुंबाच्या मनात शंका निर्माण करणं की कदाचित क्रिसने स्वतःला काहीतरी केलं असेल किंवा त्याच्यावरती काहीतरी संकट आलं असेल. पण अखेर 2018 मध्ये एडचा खेळ संपला. त्याला दोषी ठरवलं गेलं क्रिसचा खून केल्याबद्दल. एडला 20 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा दिली गेली, पण आजही एड म्हणतो की मी निर्दोष आहे. आजपर्यंत त्याने क्रिसचं शरीर कुठं पुरलं आहे हे सांगितलेलं नाही. चला तर मग आजच्या पुरते इतकंच होतं. जिथं पैशांच्या हव्यासापोटी आणि जुगाराच्या व्यसनामुळे मैत्रीचा मुखवटा घालून एका मित्राने आपल्या मित्राला संपवलं होतं. या युगामध्ये आपल्या सर्वात जवळचा माणूसच आपल्यासाठी सर्वात मोठा धोका ठरतो आणि हा अनुभव या जगामध्ये कुठे ना कुठे प्रत्येकाला येतोच. ही घटना तुम्हाला काही शिकवण देऊन गेली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. तुम्हाला पुन्हा बघण्याची इच्छा व्यक्त करतो आणि नक्कीच पुन्हा भेटू. धन्यवाद.